तर आता मी तुम्हाला स्लाइड आहे ते तुम्हाला शेअर करतो. स्लाइड वरून आपण थोडं हे होऊया. दिसते स्लाइड तुम्हाला? आता आपण बघतोय गिफ्ट किंवा गिफ्ट ऍक्टिव्हिटी किंवा आपण बाकीच्या गोष्टी देतो डॉक्टरला, तर ते कशा प्रकारे दिलं पाहिजेत आणि काय त्यांच्याकडून डिमांड कशी मागितली पाहिजे आपण ह्या सेशन मध्ये बघणार आहे. तुमचे काही क्वेश्चन असतील राईट डाऊन करा, शेवट मला विचारा. ओके. आता आपण डॉक्टरचा गिफ्ट देतोय किंवा ऍक्टिव्हिटी करतोय, तर डॉक्टर सिलेक्शन कसं केलं पाहिजे? बरोबर आहे, तुमची 150-160 डॉक्टरची लिस्ट क्लिअर आहे. त्यातनं तुम्ही वर्किंग करताय, त्यातनं तुमचे 10-12 डॉक्टर्स प्रिस्क्रायबर आहेत चांगले आहेत. बरोबर, त्यातनं पण आपण ज्यांनी मागितले स्वतःहून, फॉर एक्झाम्पल डॉक्टर पठाणनी XYZ गिफ्ट मागितलाय. ओके. तर XYZ गिफ्ट मागितलं तर त्याच्या अगेन्स्ट किती सेल घेतला पाहिजे, ते गिफ्ट कितीच आहे, मग किती महिन्यात ते आपल्याला त्याचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, आर आय म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण इन्व्हेस्ट केली त्यांच्यावरती, तर त्याचा आपल्याला मोबदला कधी मिळणार. बरोबर, ह्या गोष्टी आपण ते बघणार. तर नंतर त्यासाठी आपलं काय गोष्टी हव्यात, तर एक तर डॉक्टर सिलेक्शन प्रॉपर पाहिजेत. 160 डॉक्टरची लिस्ट तुमची प्रॉपर स्ट्रॉंग पाहिजे. सेकंड गोष्ट, तुमचं RCPA स्ट्रॉंग पाहिजे. RCPA म्हणजे काय माहिती आहे तुमच्या दोघांना? सिद्धतेश, RCPA म्हणजे काय? नाही माहिती सर. मीटिंग मध्ये सांगितलेलं, आपलं जे ट्रेनिंग प्रोग्राम झाला त्यामध्ये RCPA हा वर्ड मी सांगितलेला तुम्हाला. शुभम, RCPA म्हणजे काय? मला फुल फॉर्म नका हॅलो. सांगू तर तुम्ही, हा मिनिंग सांगितलं तरी चालेल, मला फुल फॉर्म ऑडिट सांग. सर. हा, रिटेल केमिस्ट प्रिस्क्रिप्शन ऑडिट. ओके. त्यात काय करतो आपण? रिटेल केमिस्ट त्यात काय करतो आपण? आपण केमिस्ट कडून माहिती घेतो डॉक्टरांची डिस्क्रिप्शन किती लिहितात, कोणते ब्रँड लिहितात वगैरे. ओके, ठीक आहे. RCPA तुम्हाला माहिती आहे. सिद्ध तसे सांगितलं ना तुम्हाला मी, की आपण पहिल्यांदा केमिस्ट विजिट करतो, त्यावेळेस त्यांच्याकडनं आपलं कॉम्पिटेटिव्ह ब्रँडची इन्फॉर्मेशन घेतो, कोणते प्रोडक्ट जास्त लिहितात, काय करतात, किती लिहितात. बरोबर, सांगितलेलं मी, आठवतंय काय तुम्हाला? हो सर, बरोबर. RCPA आपलं स्ट्रॉंग पाहिजे. मग RCPA मध्ये आपल्याला काय कळतं सांगू तुम्हाला आता. RCPA मध्ये आपल्याला कळतं की डॉक्टर कुठलं कॉम्पिटेटिव्ह ब्रँड लिहितात किंवा आपले ब्रँड किती लिहितात, महिन्याला किंवा आठवड्याला किती प्रिस्क्रिप्शन, तर किती स्ट्रीप जातात किंवा किती बॉक्स जातात. तर टॅबलेटची किंवा कॉम्पिटेटिव्ह ब्रँडची MRP काय आहे, त्यांना रेट काय बसतो केमिस्टला, किंवा त्यांना स्कीम काय बसती, ह्या गोष्टी कळतात आपल्याला. आणि अदर दॅन दॅट मेडिकलला किंवा केमिस्टला डॉक्टर शेजारचे नियर बाय डॉक्टर कुठले कुठले प्रिस्क्रिप्शन येतात हे आपल्याला समजतं. बरोबर. थर्ड पॉईंट आहे की आपल्याला त्या डॉक्टरचं पोटेन्शियल शोधावं लागतं. आता काही ना काहीतरी देतोय तर पोटेन्शियल माहित पाहिजे, डॉक्टरची स्ट्रेंथ माहित पाहिजे. पोटेन्शियल म्हणजे काय, की डॉक्टरची मिनिमम ओपीडी किती. मिनिमम ओपीडी किती, ओपीडी म्हणजे काय? ओपीडीचं मिनिंग माहिती आहे तुम्हाला? ओपीडीचं मिनिंग माहिती आहे आउट दोघांना? पेशंट डिपार्टमेंट. येस. आता येस त्यांना सर. आउट पेशंट डिपार्टमेंट. येस, तर ओपीडी त्यांची किती माहित पाहिजे, कारण 4 आणि 5 आणि 6 ओपीडी असेल आणि त्यांना आपण मोठं गिफ्ट दिलं आणि त्याचा आपल्याला ROI यायला 6 महिने आणि वर्ष लागलं, तर ते आपल्याला परवडणार आहे का? नाही परवडणार. बरोबर, त्यासाठी आपल्याला त्या डॉक्टरचे पोटेन्शियल माहित पाहिजे, की हा काही डॉक्टरांची ओपीडी किती आहे. समजा आता 20-25 ओपीडी आहे, आपले 20-25 ओपीडी दिवसाला, तर त्यातले 5 प्रिस्क्रिप्शन लिहिले, 5 म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 दिवसाची गोळ्या म्हणजे 10 एक स्ट्रीप जातीये, तर 5 स्ट्रीप जातात आपले, तर किती असं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे की 5 स्ट्रीप आपल्या दिवसाला जात आहेत, तर महिन्याला किती स्ट्रीप जात आहेत? 150 स्ट्रीप जातात. बरोबर, तर म्हणजे किती 150, बरोबर, 115, 150 जातात. बरोबर का? 30 गुणिले येस सर, 5, 150. 150 स्ट्रीप जातात, म्हणजे अप्रोक्स आपले 15 बॉक्स जात आहेत. 15 बॉक्स जात आहेत, 15 बॉक्सची किंमत किती होती असं डोक्यात आलं पाहिजे. 300 रुपयाला एक बॉक्स बसतोय, तर 15 बॉक्सची किंमत XYZ होती, तर हे डोक्यात आलं पाहिजे. हा, मग आपण डॉक्टरला गिफ्ट XYZ गिफ्ट देऊ शकतो. सेकंड गोष्ट, डॉक्टर कोणते कोणते प्रिस्क्राईब करणार आपले प्रोडक्ट. तुम्ही कॉल केला डॉक्टरांचा,
डॉक्टरचा कॉल तुमचा झाला, डॉक्टर म्हणले की मला XYZ गोष्ट आणून दे, मी तुझा प्रोडक्ट ब्रँड लिहायला चालू करतो, किंवा मला XYZ गिफ्ट हवंय की XYZ मला गोष्ट पाहिजे, मी तुझं ब्रँड करायला चालू करतो लिहायला. तर तुमचा प्रश्न काय आला पाहिजे, कोणते कोणते ब्रँड चालू करणार, किती ब्रँड लिहिणार, किती बॉक्स लिहिणार महिन्याला सर, अंदाजे किती प्रिस्क्रिप्शन सर मला महिन्याला देऊ शकताय तुम्ही, अशा एकदम पोलाइटली विचारा. असं नाही की एकदम हराश विचारा, एकदम नॉर्मल सर ठीक आहे सर मी कंपनीशी बोलतो, तुम्हाला XYZ गोष्ट हवाय, मी तुम्हाला तुमच्यासाठी XYZ गोष्ट अरेंजमेंट करून देतो सर, पण मला थोडी इन्फॉर्मेशन हवी सर की तुम्ही अंदाजे किती लिहिचाल, किती प्रिस्क्रिप्शन देत चाल, कारण हा क्वेश्चन मला सिनियरने विचारलं तर ऍटलीस्ट मला आन्सर आलं पाहिजे की अप्रॉक्स किती लिहू शकता, काय लिहू शकता. आणि ROI मला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट अप्रॉक्स किती दिवसात, म्हणजे 3 महिन्यात मला एवढ्या एवढं सेल द्यावं लागेल सर. तुम्ही डायरेक्ट बोलून टाकायचं नाही तर की सर मला 3,000 4,000 सेल आपोआप पाहिजे. त्यानंतर तुमचा जो काय हायर मॅनेजर आहे, हायर ऑथॉरिटी तुमची, जे कोण असेल त्यांच्याशी एकदा डिस्कस करायचं की सर असं असं आहे, XYZ डॉक्टर अशा अशी XYZ गोष्ट मागतायत, XYZ सेल देत आहेत, त्यांची XYZ OPD आहे, त्यांचं RCPA घेतलं तर एवढे एवढे OPD असून एवढे एवढे ते लिहितात, अशा अशा ब्रँड मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत, केमिस्ट मध्ये अवेलेबल, त्यांना अशा 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 स्कीम मध्ये भेटत. आता RCPA कशासाठी समजलं तुम्हाला, की RCPA केल्याने तुम्हाला समजतं डॉक्टर पुढच्याला आन्सर द्यायला तुम्हाला इझी पडतं. ज्यावेळेस तुम्ही मला कॉल करता त्यावेळेस तुम्हाला आन्सर द्यायला इझी पडते. मी काय विचारतो तुम्हाला, कुठले ब्रँड लिहिणार, किती ब्रँड लिहिणार, कधी किती ROI आपल्याला कधी भेटणार, ह्या गोष्टी मी तुम्हाला विचारतो बरोबर. अशा प्रकारच्या गोष्टी कलेक्ट करायच्या. ह्यानंतर महत्वाची गोष्ट कलेक्ट द इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करायची, आता तुमच्या एखादा ओळखीचा नाहीये डॉक्टर, त्यांनी ऍक्टिव्हिटी मागितली किंवा गिफ्ट मागितलं, आपण दिलं त्यांना बरोबर, पण आपल्याला माहित नाही तो ROI देतोय की नाही नक्की, की किती महिन्यात देणार आहे, किती जुना डॉक्टर, ह्याची इन्फॉर्मेशन तुम्ही केमिस्ट्री विचारायची, सर लिहितात का, एखादी ऍक्टिव्हिटी केली तर सर लिहितात का, किती दिवस लिहितात, काय लिहितात, ह्या गोष्टी तुम्ही थोड्या कलेक्ट करायच्या. त्यानंतर तुमचा जो सेल असेल, सेल व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल XYZ डॉक्टर आहे तो खूप आधीपासून लिहितोय, त्यांनी जवळपास आपल्याला 10,000 सेल दिला, एक अप्रॉक्स 10,000 सेल दिला बरोबर, तर त्या सेल व्हॅल्यूच्या आसपास आपण त्यांना ऍक्टिव्हिटी करणार, राईट. काही डाऊट आहे एवढं तुमचा? नाही सर. पक्का? सर हॅलो. हा बोला ना. हा सर, ते ऍक्टिव्हिटी आपण जे करतो ना, तर हम्म. त्याला असं काय आहे का की एवढ्या रुपयाचा सेल त्यांनी दिला पाहिजे तर आपण ऍक्टिव्हिटी करणार वगैरे काय? नाही तसं काय नाहीये, पण अप्रॉक्स 10,000 प्लस दिला तर आपण त्यांची ऍक्टिव्हिटी आपण करू, म्हणजे 2 आणि 3 हजार केलं तर 2 आणि 3 हजार ते आपण कशी गिफ्ट देणार किंवा कशी ऍक्टिव्हिटी करणार तुम्हीच सांगा. कारण आपल्यालाही शरम वाटणार आणि त्या पुढच्यालाही घेण्यालाही शरम वाटली पाहिजे, किंवा 2,000च्या सेलवरती XYZ% आपण त्याला ऍक्टिव्हिटी करतोय बरोबर शुभम. हो, ऍटलिस्ट बरोबर. त्यांना बोलताना बोलायचं 10,000चा सेल द्या मला महिन्यात, तुम्हाला XYZ% मी तुम्हाला देतो आणून, किंवा XYZ% कुठली गोष्ट तुम्हाला जे पाहिजे ते आणून देतो. कारण तुम्ही ठीक आहे विचार सर. करा, तुम्ही तुम्ही मला 3,000चा सेल दिला, 3,000 सेल वरती मला XYZ गिफ्ट द्यायचंय, तर मोठी गिफ्ट द्यायचंय, तर मला कसं वाटेल ते, मग मी छोटीच गिफ्ट देणार तुम्हाला. जसं 2,000चं सेल आहे तसं 2,000 सेल नुसारच मी तुम्हाला गिफ्ट देणार किंवा ऍक्टिव्हिटी देणार बरोबर. मग ते बरोबर. ती जर इन केस कॅश मध्ये असेल, गिफ्ट कार्ड मध्ये असेल, तर थोडं दोघांनाही शरम वाटते की अरे 3,000 होती, 30% म्हणजे किती होतं, अप्रॉक्स 1,000 होतं, तर 1,000 द्यायला त्यालाही कसं तरी वाटतं, आपलंही कसं तरी वाटतं बरोबर. Yes, sir. त्यामुळे बोलताना 10,000 प्लस बोलायचं, पण डिमांड जास्त करायची. हं? त्यानंतर ठीक आहे. डिसाईड कसं करायचं गिफ्ट, हे एक सेकंड.
हॅलो, आवाज येतो? येतोय सर, येतोय. येस. हा मॅडम, तुम्हाला काय ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता, काही हरकत नाही. हो सर. आता आपण गिफ्ट किती पर्सेंटेज सिलेक्ट करतो आणि किती अमाऊंट करतो, त्याचा एक छोटूसा फॉर्म्युला आहे. आता समजा गिफ्ट अमाऊंट आपल्याला काढायची, तर आपल्याला ऍक्टिव्हिटी किती पर्सेंटची द्यायची, ऍज पर कंपनी नॉर्म्स किती पर्सेंट द्यायची, 20%, 30%, 10%, 15% ते, आणि त्यांचा सेल अमाऊंट इंटू त्यांचं सेल अमाऊंट. आता समजा फॉर एक्झाम्पल वरती दिलं की त्यांचं 15,000चा सेल झाला एक्सवायझेड डॉक्टरचा, आपण त्यांना 20%ची ऍक्टिव्हिटी देतोय, तर 15ची 20% 3,000 झाली. 3,000 त्यांना जर कॅश हवे असेल, गिफ्ट कार्ड असेल, चेक असेल, वॉट एव्हर दे वॉन्ट, आपण ते त्यांना देणार. बरं, गिफ्ट देऊ शकतो त्याच्या अप्रोक्स देणार आपण. कॅश असेल तर तेवढी देणार, किंवा गिफ्ट कार्ड असेल तर तेवढी देणार आपण. पण हा सिम्पल फॉर्म्युला आहे. तुम्हाला आता एखाद्या काही गोष्टी वेळेस किंवा काही टाइमला तुम्ही सजेशन देऊ शकता की सर, एक्स वाय झेड डॉक्टरचा एवढा एवढा सेल झालाय, त्यांना असे असे गिफ्ट द्यायचंय. आपण त्यांना ऍक्टिव्हिटी काहीच केली नाही किंवा त्यांनी काहीच मागितलं नाही. मागितलं नसेल, आपण स्वतःहून देऊ त्यांना. मागितलं असेल तरी देणार. जस्ट आपण कॉमन गिफ्ट देतो, सगळ्यांना देतो कॉमन गिफ्ट. फक्त ज्यांनी स्पेशली मागितलंय त्यांना आपण स्पेशली देतो. त्यामध्ये मग हॉस्पिटल युटिलिटी आली, अदर दॅन दॅट जे काय असेल ते पुढे बघूच, आपल्याकडे आहे. हे काही गिफ्ट आयडियाज आहेत आपण. त्यातलं तुम्ही काही मला सजेशन देऊ शकता, सर ह्या डॉक्टरला हे द्यायचंय, त्या डॉक्टरला ते द्यायचंय. त्यामध्ये एक पेन आहे, वॉटर बॉटल्स आहेत, हेडफोन्स आहेत, वॉच, हॉस्पिटल इक्विपमेंट्स मध्ये तेच बीपी ॲपॅरेटस, ऑक्सिमीटर, वेइंग मशीन, हे आलं पेपर वेट, फेस वॉश, परफ्यूम सेट्स, प्रिस्क्रिप्शन पॅड सुद्धा आपण प्रिंट करून देऊ त्यांना त्यांच्या डिझाईन नुसार. कॉफी टी पावडर, कॉफी मग, बेडशीट, नॅपकिन, टिश्यू पेपर, सेविंग किट, स्टॉक स्पेअर्स, ॲप्रन्स, टॉवेल, हँडवॉश, किचन्स, मोबाईल स्टँड, रूम फ्रेशनर, हँडबॅग, ड्रायफ्रूट बॉक्स, चॉकलेट्स, वॉलेट्स. खूप सारे आहेत. मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले. ह्यातलं ह्याच्यापेक्षा ज्या वेगळं काय असेल तुम्ही सजेशन करू शकता. त्यानंतर आता ऍक्टिव्हिटी किंवा गिफ्टच्या अगेन्स्ट आपण डिमांड कशी करणार? बरोबर, आपण एखाद्या डॉक्टरला ऍक्टिव्हिटी केली किंवा गिफ्ट दिलंय, स्वतःहून मागितले डॉक्टरनी. फॉर एक्झाम्पल, शुभम एक्सवायझेड डॉक्टरने मागितलंय, तर तुम्ही कसं सांगचाल की आता कसं त्यांना डिमांड कसं करचाल? पठाण डॉक्टरने तुम्हाला 30% मागितलं, 30% तुम्ही दिलं, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सेल कसं मागणार? तर त्यांना अप्रॉक्सिमेटली 15,000 रुपयाचा सेल आपण मागू शकतो. 30% 15,000 सेल ऍक्टिव्हिटी जर आपण आपण कसं कसं बोलणार? कसं बोललं पाहिजे? बरोबर, न बोलता तुम्ही डायरेक्ट देऊन नाही, आला आणि पहिल्यांदा चालेल. विचारणार आपण की कोणते ब्रँड तुम्ही लिहू शकता आमचे, त्यांना विचारणार पहिल्यांदा आपण. बर. तर त्यांनी स्पेसिफिक 2-3 ब्रँड सांगितले, बर. तर त्याचे किती बॉक्स वगैरे काढतात ते त्यांना विचारणार मी. ते बर. ते जर 10च्या आत असेल किंवा 5-6 हजार असेल, तर आपण त्याला देऊ शकत नाही ऍक्टिव्हिटी. त्यांना बर. अजून प्रिस्क्राईब करेल मी की अजून 2-3 ब्रँड तुम्ही लिहू शकता का, किंवा जे ब्रँड लिहित आहेत ते नाही, फक्त हो का, जास्त लिहायचं बा. माझा प्रश्न समजून घ्या की डॉक्टर पठाण आहेत, बरोबर, त्यांना आपण हा 3,000 दिलेत. बरोबर, दिलेत त्यांना, त्यांनी हा मागितलेले आपण दिले. ते म्हणले मी लिहितो. 3-4 ब्रँड त्यांनी सजेशन करून दिलेत तुम्हाला. पण त्यांनी एका महिन्यात त्यांनी 3,000चा सेल दिला किंवा दिलाच नसेल पहिल्या महिन्यात. ते दिला एक 500-600 ओके. रुपये सेल दिला, लिहितो 500-600 रुपये सेल दिला म्हणून आपण त्यांना ऍक्टिव्हिटी केली. बरोबर, तर आपलं ठरलेलं 3 महिन्यात आपलं ऍक्टिव्हिटी संपवायची. बरोबर, तर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी त्यांना पुश करचाल की 3 महिन्यात 15,000चं सेल काढण्यासाठी कसं पुश करचाल? डिमांड कशी करचाल तुम्ही? आता कॉलला जास्त गेलाय, पहिला कॉल झालाय तुमचा, दुसरा कॉल झालाय, तिसरा कॉल पर्यंत ते म्हणतात लिहितोय लिहितोय लिहितोय, पण त्यांचं मुवमेंट होत नाहीये. आणि स्टॉकिस्ट कडनं परत ऑर्डर भेटली नाही, त्यांची केमिस्ट कडनं ऑर्डर भेटली नाही, तर कसं त्यांच्याकडे परत डिमांड करचाल? जास्तीत जास्त विजिट करून सर, व्हिजिट होईल करून तेवढं नाही, जास्त बोल लोकांचं बोल कसं. बोल बोल- बोललं पाहिजेत आपण काहीतरी. सिद्धतेज कसं बोलचाल तुम्ही डॉक्टरला? नाहीतर त्यांना मी सजेस्ट केलं की आपलं कसं सेल आपला जर कमीत कमी आपलं 10,000 पर्यंत जर सेल असेल तर तुम्हाला म्हणजे ऍक्टिव्हिटी आवाज कट झाला तुमचा, सॉरी. सिद्धतेज आवाज कट झाला तुमचा.
मॅडम तुम्ही कसं डिमांड करताल एखाद्या डॉक्टरला? सर मी त्यांना ट्वाइस इन अ मंथ भेटेन और थ्राइस इन अ मंथ भेटेन सर. बर. गिव्ह मी 5 प्रिस्क्रिप्शन पर डे असं मी त्यांना म्हणेन सर. संध्याकाळी 5, इव्हनिंगला 5. सकाळी मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला 5-5 प्रिस्क्रिप्शन म्हणजे हो 10 हो. प्रिस्क्रिप्शन म्हणजे मागता. 3 महिन्यामध्ये मला 15,000 तरी सेल निघाला पाहिजे. मी ओके. डिमांड करेन सर. फोकस करेन ब्रँड वरती. येस. अगदी बरोबर मॅडम. आपण ज्यावेळेस कॉलला जाईल त्यावेळेस कॉल तर करणार, आपण व्हिजिट रेग्युलर राहणार, 3 वेळा 4 वेळा भेटणार. आपल्या हेडक्वार्टर मध्ये असेल, घराच्या जवळ असेल तर 5-5 वेळा भेटू शकतो आपण, बरोबर. हो पण भेटून फक्त किंवा व्हिजिट करून डॉक्टर लिहिल याची गॅरंटी नाही. त्याला काहीतरी मागितलं पाहिजे, सर मला आज 5 प्रिस्क्रिप्शन द्या, सर मला आज 3 प्रिस्क्रिप्शन द्या, सर मला आज 2 प्रिस्क्रिप्शन द्या. काय ना काहीतरी मागितलं पाहिजे त्याकडे. ज्यावेळेस आपण व्हिजिटला जाईल त्यावेळेस त्यांना काही ना काहीतरी मागितल्याशिवाय देणार नाही, कारण त्यांनी आपल्याकडनं मागून घेतलंय. त्यांना पण त्यांच्याकडे पण आपण काहीतरी मागितलं पाहिजे, बरोबर. हो सर. आणि मेन आपला आहे हम्म. प्रिस्क्रिप्शन जनरेशन. बरोबर. प्रिस्क्रिप्शन जनरेशन, बरोबर. आपलं प्रिस्क्रिप्शन वरती आहे तर त्यांना मग मागतानाही तसं बोलायचं की मला द्या म्हणून प्रिस्क्रिप्शन. बरोबर, मला पाहिजेत सर प्रिस्क्रिप्शन आज. सर मी आले एवढ्या लांब आलोय सर, मला 2 ते 3 प्रिस्क्रिप्शन आज द्या. सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 प्रिस्क्रिप्शन द्या, खूप झालं. बरोबर, आपल्याकडे प्रोडक्ट्स पण एकदम नॉर्मल जनरल रेंजचे द्यायला पाहिजे. पुढचा, आता आपण ज्यावेळेस काही कॉमन गिफ्ट देतो डॉक्टरला तर ते कुणाला दिलं पाहिजे? कॉमन्स म्हणजे फ्री वाले, फ्री पण म्हणता येणार ना, कॉमन म्हणू आपण. कॉमन म्हणजे काय की जनरल आपण देतो मधनं अधनं. मधनं आपण गिफ्ट देतो, तर ते कसं दिलं पाहिजे? आता न्यू कन्वर्ट डॉक्टर्स आहेत, जे काय तुम्हाला मी गिफ्ट दिलेत ते पटकन न्यू कन्वर्टेड डॉक्टरला दिलं पाहिजेत. तो बिग ऍक्टिव्हिटीसाठी इंटरेस्टेड नाही, नॉर्मल आपलं चालतंय, विजिट चालू आहे, असू दे, चालू द्या विजिट. त्यासाठी फक्त जे काही डॉक्टर्स असतात लॉंग टर्म साठी बघतात प्रिस्क्रिप्शन. म्हणजे काही डॉक्टर असतात किंवा हा विचारतात आपल्याला की तुमचं प्रोडक्ट मी लिहितो किंवा लिहिते पण ते कंटिन्युअसली अवेलेबल पाहिजे. असे पण डॉक्टर्स असतात, त्यांना तुम्ही फ्री गिफ्ट देऊ शकतो. कॉमन कॉमन गिफ्ट म्हणजे काय आलं, मग असे तुम्ही दाखवलं मी, पेन सेट, परफ्यूम सेट, वॉटर बॉटल, वॉलेट, बॅग, हे नॉर्मल गिफ्ट आले, हे आपण देऊ शकतो. पण ज्यांचं पेशंट फ्लो जास्त आहे पण तिथं आपण ऍक्टिव्हिटी काहीच केली नाही किंवा काहीच दिलं नाही, असे ठिकाणी देऊ शकतो. चांगले रिलेशन्स आहेत आपले, तिथं देऊ शकतो. पण जिथं मोठी ऍक्टिव्हिटी केली तिथं द्या, पण लिमिटेड डॉक्टरला द्या. जे ओळखीचे आहेत त्यांना द्या, जे ओळखीचे नाही तिथं फक्त ऍक्टिव्हिटी ठीक आहे. ओके. काय डाऊट आहे तुमचा? नाही ऐका ना सर. सर. हॅलो. हॅलो. हा, खूप फास्ट होत आहे का? नाही 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 सर. सर, ऐका ना. हॅलो. हा, बोला ना. आपण ज्या ठिकाणी आपली ऍक्टिव्हिटी जी करणार ना, आपण कॅश ऍक्टिव्हिटी, हम्म. त्या ठिकाणी आपण गिफ्ट देणार का? म्हणजे ठराविक डॉक्टर असतील तर किंवा नसतील का- तरी पण. आता आता डिपेंड्स आता काय आहे की आता पठाण डॉक्टर चांगले आहेत, बरोबर. आपलं लिहितायत, खूप दिवस झाले हं, हं. लिहितायत, रिलेशन चांगलं आहे. त्यांना 6 महिन्यातनं एखादं गिफ्ट द्यायचं नॉर्मली, 6 महिन्यातनं, 3 महिन्यात, 4 महिन्यातनं. बरोबर, छोटं द्यायचं. छोटं म्हणजे काय, विदिन 300च्या आत, 400च्या आत, 200च्या आत छोटं छोटे गिफ्ट द्यायचं. एक्झाम्पल सांगितलं जिथे ऍक्टिव्हिटी केली, आणि जिथं काहीच ऍक्टिव्हिटी केली नाही तिथं बिनधास्त द्या. आता तुमचे पळसदेवचे 2 डॉक्टर, तिथं आपण काहीच केलं नाही अजून, त्यांनी काय मागितलं का नाही मागितलं अजून तरी, बरोबर. नाही मागितलं असं तर. पहिली ऑर्डर गेली तिथं पोच झाली असेल, आपण आपण आशा धरू. आपल्याकडे अजून स्टेटमेंट आलेलं नाहीये पण आपण आशा धरू तिथं पोच झाला आपला माल. तर तिथं तुम्ही नेक्स्ट विजिटला तुम्ही तिथं वॉटर बॉटल्स देऊ शकता, किंवा माझ्याकडे अजून गिफ्ट सेट्स आहेत ते दिले मी तुम्हाला, ते देऊ शकता तिथं. काही मी तुम्हाला एक एक परफ्युम्स दिलेले लास्ट टाइम, बरोबर, ते तुम्ही देऊ शकता. जे चांगले डॉक्टर त्यांना, जे काही तुमचे चांगले रिलेशन मधले डॉक्टर आहेत किंवा बनवायचे आहेत, त्यांना नॉर्मल देऊ शकता. पण सरसकट सगळ्यांना नाही वाटत बसायचं, बरोबर. की बाबा 10 डॉक्टर आहेत माझे ऍक्टिव्हिटीचे, 10 10 10 डॉक्टर, 10 पैकी 6, 5, 4, ओके. मग ठीक आहे. ह्या महिन्यात 4 डॉक्टर दिलं, पुढच्या महिन्यात 4ला द्या, पुढच्या महिन्यात 4ला द्या, असं करू शकता तुम्ही, बरोबर. पण येस. एका डॉक्टरला गिफ्ट दिलं
तर तो 2 महिने रिपीट न झाला पाहिजे. हा महिन्यात दिलाय, समजा मे मध्ये दिलाय, जून जुलै, तो डायरेक्ट ऑगस्ट महिन्यात त्या डॉक्टरला गिफ्ट गेलं पाहिजे. बरोबर? हो सर. हो, पण राईट तो ना? कंटिन्यू प्रिस्क्रायबर असणारा पाहिजे. येस. एकदा दिलं त्यांनी परत नाही दिलं आपलं काय, तर त्याला द्यायचं नाही. हा हो. पॉईंट लक्षात ठेवायचा. एखाद्या डॉक्टरने गिफ्ट घेतलं किंवा आपण दिलं, त्यांनी नाही लिहिलं 3 महिन्यात, काहीच नाही लिहिलं 3 महिन्यात, किंवा एकदाच ऑर्डर दिली परत 3 महिन्यात नाहीच दिली, त्याला परत द्यायचंच नाही. कारण त्यांनी गिफ्ट कंटिन्युअसली नाही लिहिलंय. त्याला, काय 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 गिफ्ट देत नाही का त्यांना परत? कधी तो कंटिन्युअसली लिहित असेल तर द्यायचं. हा, आता तुम्ही आज दिलं गिफ्ट, आता पठाण डॉक्टर लिहितात, त्यांना आज तुम्ही दिलं, त्यांनी पुढच्या महिन्यात पण लिहितायत, ओके. 2-3 वेळा ऑर्डर पडली विजिट वरती, तर द्यायचं. पण तुम्ही नुसतं परत एकदा ऑर्डर पडली, गिफ्ट घेतलं, परत त्यांनी 3 महिने काहीच नाही घेतलं, एकच बॉक्स 3 महिने चालवतोय, तर ते परवडणार आहे का आपल्याला? नाही. नाही. ऍटलिस्ट त्यांनी नेक्स्ट मंथ मध्ये का होईना बॉक्स घेतलं पाहिजे, ते एक बॉक्स का होईना. कंटिन्युअसली लिहितोय, द्या तुम्ही. पण एकदाच लिहिलं आणि एकच 3 महिने बॉक्स काढतोय, असे डॉक्टर तुम्हाला भेटणार आहेत की एक एक बॉक्स घेतलाय 3 महिने काढतायत. केमिस्ट पण म्हणतोय अरे प्रिस्क्रिप्शन, एकच प्रिस्क्रिप्शन येते महिन्यातनं, तर 2च प्रिस्क्रिप्शन येते, येतच नाही प्रिस्क्रिप्शन, तसंच बॉक्स पडलंय. अशी डॉक्टर्स भेटणार आहेत तुम्हाला, जे कंटिन्युअसली लिहितायत. त्यांना द्या तुम्ही, नो डाऊट. ठीक आहे. अजून काय क्वेश्चन्स तुमचे? नाही सर, तेच फक्त IPD सर जास्त रिक्वायरमेंट आहे थोडी. जाधव डॉक्टर आहेत ना, राहुल जाधव इंदापूर मध्ये, हम्म. त्यांची पण आहे रिक्वायरमेंट. होत असेल तसं तर मग त्यांना कन्व्हिन्स करून घेतो.